इथं स्थापना जसं आहे म्हणजे 100-150 वर्षापूर्वी आतापर्यंत कधीच वीज पडली नाही. जर वीज कोणी वाचिला असेल तर तुम्हाला सांगतो इतक्या विजा पडल्या तर तुमच्या कोणी वाचिल्या आणि भविष्यात देखील वाचणार तर तुमच्या जे गावात जे मंदिर आहे त्याच्यावर कळस आहे ते वाचित आहे बघा. त्याचं कारण सांगतो हे जे मंदिरावर जे कळस आहेत हे कळस कासा धातूचे आहेत. कासा धातू काय करतं वीज ओढून घेतं आणि तिथं लो करतं. आणखीन एक उदाहरण सांगतो आमच्या घरचं उदाहरण सांगतो. आमच्या घरी तुमच्याकडे सुद्धा काशाच्या वाट्या असतील काशाच्या प्लेट असतील आहेत ना तर काशाच्या वाट्या काशाच्या प्लेट कशामुळे ठेवते की पहिलं काय व्हायचं आमच्या इथं मोठे मोठे वाडे मग काय व्हायचं अवकाळी पाऊस यायचा विजेचा पाऊस यायचा मग आमच्या घरचे काकू हे काय करायच्या ही प्लेट लांब तिथं नेऊन टाकावं लावायच्या. मग काकूला म्हणायचं ही प्लेट लांब कशामुळे टाकायची मग काकू म्हणायच्या की जर गावामध्ये वीज पडली तर वीज कोण ओढून घेणार ती प्लेट ओढून घेणार आणि जमिनीमध्ये नेणार. मग ते शेळ्या मेंढ्या जे सांभाळणारे होते जे धनगर समाजाचे जे होते ते काय करायचे शेळ्या मेंढ्या सांभाळत असताना एक काशाची वाटी सोबत घ्यायचे. आपल्या समजा मेंढ्या इथं जर बांधल्या की लांब तिथं ती वाटी टाकायचे. मग वीज पडली ते मेंढ्या पडत नव्हती पण त्या वाटी जाऊन जमिनीमध्ये जायची. हे त्याचं सगळ्यात शास्त्रीय कारण आहे. म्हणून आता पण काय योगायोगानं अशी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये इतके मंदिर आहे सगळे मंदिर जे कळस आहे ते कासा धातूचे म्हणून तुमच्या इथं कधीच वीज पडणार नाही. वीज पडली तर गावाच्या बाहेर पर्यंत गावात पडणार नाही आणि पडली तर कळस ओढून घेईल आणि तिथं तिथं लो करून टाकेल. हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आणखीन एक सांगतो की बरेच जण काय म्हणतात पायाळू माणसावर वीज पडते. इथून पुढे लक्षात घ्यायचं पायाळू माणसावर वीज कधीच पडत नाही. पण पायाळू माणसाला आपल्या घरचे मंडळी काय करतात तांब्याचं कडं घालतात. जर तुम्ही देखील तांब्याचं कडं घातलं विजा चमकायला लागल्या आणि बाहेर गेलं की तुमच्या अंगावर देखील वीज पडते. हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं.